Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. परंतु मुख्यमंत्र्यांनी तपास न करता त्या फलटणमध्ये जाऊन भव्य दिव्य कार्यक्रम घेतला, म्हणजे दुखावर मीठ चोळण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर मुख्यमंत्री फलटणमध्ये आले, ज्या खासदाराचं नाव समोर येत होतं थेट क्लीन चिटच दिली त्यांनी. देवेंद्र फडणवीस हे लोकांवरती अन्याय अत्याचार करण्यासाठी सत्तेवरती आलेले आहेत की काय, यावरती आमचा प्रश्न आहे. स्वतःकडे गृह खाता असताना देखील वारंवार देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे अन्याय अत्याचाराच्या घटना होत असताना देखील एकाही प्रकरणात न्यायाची भूमिका नाही. संतोष देशमुख असतील, आता आमच्या ताई असतील, परंतु न्याय नावाचा प्रकार देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये पाहायला मिळत नाही. त्यांना थोडीफार लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःकडच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व न्यायासाठी स्वतः बी आमच्या सोबत यावा. व संबंधित जे लोक आहेत, आरोग्य विभागाचे असतील, गृह खात्याचे असतील किंवा राजकीय लोक असतील, हे सर्वांना कठोर शासन तातडीने हवं. तुम्ही आज बंदची हाक दिली होती, मोर्चा काढलाय, रस्ता रोको करताय. आम्ही आमच्या वडवणी तालुक्याची जी मुलगी आहे, एका शेतकऱ्याची मुलगी, एका ऊसतोड कामगाराची मुलगी, जिच्या आईवडिलानं कष्ट करून तिला शिकवलं होतं, ती डॉक्टर झाली. आपण पाहू शकतो शेतकऱ्याची परिस्थिती किती बिकट आहे, आणि एवढ्या बिकट परिस्थितीतून एका मुलीला त्यांनी शिकवलं, डॉक्टर केलं. आज ती नोकरीला लागली, तिचा पगार घरात येऊ लागल्यामुळं घरामध्ये कसं तरी स्थिर स्थावर होऊ लागलं होतं. परंतु प्रशासकीय व्यवस्थेची ती बळी ठरलेली आहे. प्रशासकीय व्यवस्था, शासकीय व्यवस्था किती खालच्या दर्जाचं काम करते याचा प्रत्यय पूर्ण महाराष्ट्राला आता आलेला आहे. कारण एका मुलीला खोटे कामं करायला लावणं, तिच्या खोटं कामं करण्याला विरोध केल्यानंतर तिच्यावर दबाव आणणं आणि तिला वेळोवेळी छळास सामना करायला लावणं, या गोष्टीमुळं ती कंटाळून तिने आत्महत्या केली. परंतु असंही आता समोर येऊ लागलं की तिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला. म्हणजे या गोष्टीचा खरं तर तपास मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. परंतु मुख्यमंत्र्यांनी तपास न करता त्या फलटणमध्ये जाऊन भव्य दिव्य कार्यक्रम घेतला, म्हणजे दुखावर मीठ चोळण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री खूप मोठा रोष या ठिकाणी तयार झालेला आहे. पोलीस प्रशासनातील जे अधिकारी आहेत, 2 अधिकाऱ्याचं निलंबन करून हे प्रकरण मिटणार नाही, तर त्या 2 अधिकाऱ्यांना कधी फाशी होईल आणि त्याला पाठीराखण करणारे जी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यावर कधी कारवाई होईल, त्या राजकीय नेत्यावर कधी कारवाई होईल, आरोग्य विभागातील लोकांवर कधी कारवाई होईल, या सर्व गोष्टीची मागणी करण्यासाठी आम्ही आज मोर्चामधनं काय मागणी केलेल्या, तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी अशी आहे की आरोपींना फाशी द्या. त्याच्यानंतर ज्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना जेलमध्ये टाका. SITची स्थापना करण्यात यावी. फास्टॅगमध्ये हे प्रकरण बीड जिल्ह्यात चालवण्यात यावं. व संबंधित जे लोक आहेत, आरोग्य विभागाचे असतील, गृह खात्याचे असतील किंवा राजकीय लोक असतील, हे सर्वांना कठोर शासन तातडीने हवं, ही मागणी असते आमची. कसे बघता या घटनेकडे? कारण ज्या वेळेस आत्महत्या झाली त्याच्या अगोदर पत्र जे आहे, 4 ओळीचे पत्र समोर आलेलं आहे. कुटुंबियांचं म्हणणं आहे नुसती सुसाईड नोट नसून ही मोठी सुसाईड नोट ग्राह्य धरावी. म्हणजे वारंवार चुकीचे कृत्य करायला लावणं, भाग पाडणं, म्हणजे ते स्वतःच्या तत्वाला धरून नसल्यामुळे त्या ताई करू शकत नव्हत्या, चुकीच्या गोष्टी करू शकत नव्हत्या, म्हणून इथल्या व्यवस्थेने त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. यामध्ये पोलीस प्रशासनातील बदने असेल, तो बनकर असेल, इथला राजकीय पुढारी असेल, या सर्व भडव्यांवरती कारवाई झाली पाहिजे, ही आंदोलनातून आमची मागणी आहे. कारण हे असे भ्रष्ट स्वरूपाचे प्रशासनातले अधिकारी पोलीस प्रशासनावर त्याच स्वरूपात तात्काळ कारवाई केली असती तर ही गोष्ट घडली नसती. परंतु पोलीस प्रशासनाची पाठराखण करण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला, त्यामुळे आमच्या ताईचा आज बळी गेलेला आहे. याला संपूर्ण सिस्टम देखील जबाबदार आहे. यामध्ये जे काही अधिकारी पाठराखण करणारे होते, राजकीय पुढारी होते, यांच्यावर देखील कारवाई होणं अपेक्षित आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर मुख्यमंत्री फलटणमध्ये आले, ज्या खासदाराचं नाव समोर येत होतं थेट क्लीन चिटच दिली त्यांनी. देवेंद्र फडणवीस हे लोकांवरती अन्याय अत्याचार करण्यासाठी सत्तेवरती आलेले आहेत की काय, यावरती आमचा प्रश्न आहे. स्वतःकडे गृह खाता असताना देखील वारंवार देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे अन्याय अत्याचाराच्या घटना होत असताना देखील एकाही प्रकरणात न्यायाची भूमिका नाही. संतोष देशमुख असतील, आता आमच्या ताई असतील, परंतु न्याय नावाचा प्रकार देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये पाहायला मिळत नाही. त्यांना थोडीफार लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःकडच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व न्यायासाठी स्वतः बी आमच्या सोबत यावा.
नक्कीच आज बीडच्या वडवणीमध्ये रस्ता रोकोचं आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि रस्ता रोको देखील झालाय. मात्र याच्यामधनं संतप्त प्रतिक्रिया समोर येतात. मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि आपली जबाबदारी स्वीकारावी अशा त्यांनी मागणी केलेली आहे. विशेषतः पाहायला गेलं तरी आत्महत्या नसून हत्या आहे आणि व्यवस्थेने घेतलेला बळी आहे असा आरोप देखील इथल्या आंदोलकांनी केलेला आहे. नक्कीच या प्रकरणामध्ये आणखी पुढं काय घडतंय आणि सरकार या प्रकरणाला कशा पद्धतीने हाताळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जो आक्रोश आणि जे किंकाळे आहेत त्या ठिकाणी ग्रामस्थ फोडताना पाहायला मिळतात. मुंबई तकसाठी योगेश काशीद, वडवणी, बीड.